जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तिलारी धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 4ही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू, धरणाच्या बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाचा अवमान प्रकरणी शेख हसीनांना ठरवलं दोषी. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा भरल्याचा प्रकार. 4300 शेतकऱ्यांच्या नावाने भरला पीक विमा. 40 सुविधा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या परळीत बांधकाम विभागाच्या कार्यालयात भरवली शाळा. शाळेच्या इमारतीसाठी अनेकदा अर्ज करूनही बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. शाळेचं काम रखडल्याने विद्यार्थी पालक संतप्त. प्राडा कंपनीसोबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची बैठक होणार. 4 जुलैला ऑनलाईन होणार बैठक. प्राडाचे मालक लोरेन्झो चर्चेसाठी तयार. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती. गोवा पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली. विमान हवेत असतानाच खिडकीची फ्रेम निखळली. स्पाइस जेट विमानाचा व्हिडिओ व्हायरल. धुळ्याच्या मोहाडी येथे रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात. रुग्णालयात आरोग्य विभागाची धाड. गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध औषधी जप्त. पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा राडा. निकाल पाहण्याच्या वादातून विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी. 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून एकाला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये सदर विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.